नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। आता आपण दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल जाणून घेणार आहोत। संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेचा निकाल आज जाहीर झालाय। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवलेला आहे। 48 जागांवर भाजप विजयी झालेली आहे आणि जवळपास 27 वर्षांनंतर भाजप दिल्लीमध्ये सत्तेत येणार आहे। त्यामुळे सर्वत्र विजयोत्सव साजरा केला जातोय। या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला 22 जागा जिंकता आल्या, मात्र काँग्रेसला आपल्या विजयाचं खातंही खोलता आलं नाही। त्यांना भोपळाही फोडता आला नाही। एकही जागा काँग्रेसला जिंकता आलेली नाही। त्यामुळे काँग्रेससाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि आत्मचिंतनाचा निकाल ठरतोय। एकूणच दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं आम आदमी पार्टीला जोरदार धक्का देत विजय मिळवलाय। पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे भाजपनं दिल्ली विधानसभेवर आपला झेंडा फडकवलाच। हा दणदणीत विजय मिळवताच आपचे संस्थापक माजी मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री सिसोदिया, ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांनाही पराभवाची धूळ चाखायला लावली। भाजप 48, आप 22 जागांवर आणि दिल्लीत अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये इथे भाजप सर्वाधिक जागा घेऊन विजय झालेला आहे। अमित शहा असो किंवा मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आता दूरध्वनीवर संपर्काने सर्वत्रच विजयोत्सव साजरा केला जातोय। यामध्ये आपच्या आतिशी मार्लेना ह्या कालकाजी मतदारसंघातनं विजयी झालेल्या आहेत, तर नवी दिल्ली मतदारसंघामध्ये अतिशय महत्वाची ही जागा ही भाजपनं पटकावले। परवेश वर्मा इथून विजयी झालेले आहेत आणि अरविंद केजरीवाल इथनं पराभूत झालेले आहेत। तरविंदर सिंग मारवा जंगपुरा मतदारसंघातनं भाजपचे हे उमेदवार जिंकलेले आहेत। त्यानंतर वीरेंद्र सिंग दिल्ली कॅन्टोन्मेंट मतदारसंघातनं आपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। एकूणच आपण पाहायला गेलं तर ही जी विधानसभा निवडणूक होती ही दिल्लीमध्ये अतिशय खास ठरलेली आहे। यामध्ये आता रात्री साधारण 8 वाजता नरेंद्र मोदी हे भाजप कार्यालयाला भेट देणार आहेत आणि तिथे सुद्धा विजयोत्सव साजरा केला जाणार आहे। या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जल्लोषाचं वातावरण आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळते। एकूणच आपण पाहायला गेलं तर 12 वर्षांनंतर अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पार्टी ही सत्तेतनं पाय उतार झालेली आहे। अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे आणि आता सत्ता स्थापन करणार आहे भाजप। यामध्ये काँग्रेसला अतिशय धक्कादायक निकाल पाहावा लागला, कारण त्यांना आपलं खातंही खोलता आलेलं नाहीये। एकूणच भाजपसाठी ही महत्वाची अशी विधानसभा निवडणूक ठरलेली आहे आणि खूप मताधिक्य मिळवून इथे ते विजयी सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे कशा पद्धतीने इथे सरकार स्थापन होणार आहे हे काही येत्या दिवसांमध्ये कळणारच आहे। तुम्हाला या दिल्ली विधानसभा मतदार संघाविषयी किंवा या निवडणूक निकालाविषयी काय वाटतंय ते सुद्धा तुम्ही आम्हाला जरूर कळवा। याविषयी पराभूत झाल्यानंतर आपचे अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिलेली। यामध्ये त्यांनी विजयी जे उमेदवार आहेत त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि गेल्या 10 वर्षांमध्ये आपने जी कामं केलेली आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितले। तसंच या निवडणुकीमध्ये आपचे उमेदवार किंवा मग कार्यकर्त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन केजरीवाल यांनी केलंय। पाहूयात त्यांची ही प्रतिक्रिया। नमस्कार। आज दिल्ली के चुनाव के नतीजे आए हैं और जनता का जो भी निर्णय है, जनता का जो भी फैसला है, उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं। जनता का निर्णय सर माथे पर। मैं भारतीय जनता पार्टी को इस जीत के लिए बहुत बहुत बधाई देता हूं और मैं उम्मीद करता हूं कि जिस उम्मीद के साथ और जिस आशा के साथ लोगों ने उनको बहुमत दिया है वो उन सभी उम्मीदों और आशाओं पे पूरा उतरेंगे। हमने पिछले 10 साल में जनता ने जो मौका दिया हमें, उन 10 सालों में हमने बहुत सारे काम किए। शिक्षा के क्षेत्र में, स्वास्थ्य के क्षेत्र में, पानी के क्षेत्र में, बिजली के क्षेत्र में और भी अलग अलग तरीके से लोगों को राहत पहुंचाने की कोशिश की उनकी ज़िंदगी में, और दिल्ली के इंफ्रास्ट्रक्चर को भी हमने सुधारने की कोशिश की। अब जो जनता ने हमें निर्णय दिया है, हम न केवल एक कंस्ट्रक्टिव ऑपोजिशन का रोल निभाएंगे
बल्कि हम समाज सेवा, जनता के सुख दुख में काम आना, व्यक्तिगत तौर पे जिसको भी जो ज़रूरत होगी, हम लोगों के सुख दुख में हमेशा काम आएंगे। क्योंकि हम राजनीति में कोई सत्ता के लिए नहीं आए, हम राजनीति को एक ज़रिया मानते हैं जिसके ज़रिए जनता की सेवा की जा सके, जिसके ज़रिए लोगों के सुख दुख में काम आया जा सके। वो काम हम करते रहेंगे और हमें आगे भी इसी तरह से जनता के सुख दुख में काम आना है। मैं आम आदमी पार्टी के सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ। वो बहुत शानदार चुनाव लड़े, बहुत मेहनत की, उन्होंने बहुत कुछ सहा इस पूरे चुनाव के दौरान। उन्होंने बहुत शानदार चुनाव लड़ा, इसके लिए मैं उन सबको, सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।